बालनगरहून बोलतो, पैठण तालुका. बोला बोला बोला. मागच्या वर्षी पण आपल्याकडे माल आणला होता मी. बर बर. मागच्या वर्षी आपला जो माल समजा 110 चालला होता, तुमच्यामुळे 130 रुपयाने पैसे झाले तिथे. अरे वा वा, छान छान छान. जागेवर 110 झालेला 130 ने पैसे झाले, 20 रुपये वाढले. हा, आणि जो माल समजा उरलेला तुमच्याकडे आणला त्याचे पण चांगले पैसे झाले. बर 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 बर. तर यावर्षी असं ठरलं की बाबा विरळून तुम्ही सांगितल्या पद्धतीने माल आणायचा आणि पहिल्यापासून तुमच्याकडे. नक्की नक्की. माझं एकच मत आहे की मी माझ्या हा. भाषेसाठी कधीच बोलत नाही, पण नाही, नाही, नाही. शेतकरी फसला नाही पाहिजे. नाही नाही, तुम्ही आता पांडुरंगासारखे मार्गदर्शन म्हणलं साहेब, आम्ही जाऊ शकत नाही दुसरीकडे. ते आहे, पण एक लक्षात घ्या, हा हा, माझ्या पोटाची जेवढी जरूरत आहे तेवढं परमेश्वर मला देतोय, पण तुमच्या पोटात जर मला 2 घास अजून चांगल्या अंतकरणाने घालायला मला परमेश्वरांनी जर काही संधी दिली असेल तर ते माझं भाग्य आहे ना. पण साहेब मी तुमचे दररोज व्हिडिओ पाहतो, तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला एकदम शक्ती येऊन जाते लगेच. बर बर बर. कारण तुमच्या इतके जवळचे कोणीच नाही साहेब, कोणीच व्यापारी कोणताच सांगत नाही. नाही नाही, फक्त येऊ द्या म्हणतोय. नाही आता की गाडीवाल्याला कमिशन देतोय. नाही, गाडीवाल्याला मी रात्री सांगितलं, मी आज माल तोडे चालू आहे साहेब, मंगेश्वरला फोन केला होता. बर बर बर. ते म्हणे घेऊन या म्हणे, चांगल्या मालावर कधी दर म्हणे, काहीच अडचण नाही. बर बर बर. 2-3 रुपयाने आले म्हणे मागे थोडे, पण चांगल्या मालाला नाही अडचण. हा, ते तेलाच्या मालांना प्रॉब्लेम आलेला आहे. चांगले माल आपलं जे सर डागडूग का विषय नाही, माल आहे 300, 350, 250 साईज आहे. हा 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 हा. मी आज 2 टनाचे म्हणजे माझं 1 तास आता काढच होऊन जाईल पूर्ण. काही अडचण नाही. तुम्ही आता एवढा युट्यूबचा अभ्यास करून व्हिडिओ माझं दररोज बोलणं ऐकताय आणि सर मी मागच्या वेळेस 4-5 लोकल पाठवलं आणि ह्यावेळेस पण माझ्या आधी लोक जाऊन आले, 4-5 गाड्या खाली करून आलेले. शाबास. म्हणजे जसं वराड निघाल्यानंतर जो जबाबदार माणूस पाठीमागं थांबतो, बरोबर बरोबर, सगळ्यांना गाड्यात बसून देतो, मग शेवटच्या गाडीत बसतो. बरोबर. तशी तुम्ही जबाबदारी स्वीकारली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. नाही नाही साहेब, तुमचं खूप सहकार्य आम्हाला. आणि मागच्या वेळेस काय आलं, तुम्ही गावामध्ये आले आपलं तात्या पाटलाच्या उद्घाटनला ना, तुम्ही एवढं सांगितलं होतं तुम्ही या म्हणे. हा, मग आपला कॉल तर 1 दिवस आधी झाला होता. हो 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 हो. तुम्ही म्हणते येऊन भेटा, पण नेमकं झालं कसं, मी त्या दिवशी नाशिकच्या मंडीला होतो तुमच्या. हो 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 हो. त्याच्यामुळे आपली भेट नाही झाली. हो. आता मी सकाळी कॉल केला, आता योग तुमचा फोन आला, बोलणं झालं, एकदम आनंद वाटला. तर आज संध्याकाळ समजा 9-10 वाजेपर्यंत साहेब आम्ही पोहोचतो तिथं. काही अडचण नाही. आपलं मार्केट आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने उभं करण्याची जी आवश्यकता असणाऱ्या घटकांकडनं त्यात तुमची साथ भेटते, हे आमचं भाग्य आहे. नाही नाही साहेब, आमचं खूप म्हणजे आमचं काही पुण्य म्हणला लागेल, तुम्ही आमच्याशी एवढं म्हणजे बोलता म्हणजे साधी गोष्ट नाही ती. नाही असं काही नाही. मी माल जो आहे ना माझा 200-350 पर्यंत, म्हणजे असं आपण विरळून तुम्ही सांगितल्या पद्धतीने काढला मी. हा, म्हणजे मागची फळं मोठी होतात, तेजी मंदी पाहायला भेटते, हो, पैसे बनून जातात. बरोबर. हो, आता तुम्ही एवढं मोठ्या मनाने सांगितलं, तुमच्यामुळे 20 रुपये किलोला वाढले. मला दुसरा वर्ष आहे साहेब, दुसऱ्या वर्षात तुमच्याकडेच आहे ना, दुसरा वर्ष आहे ना आपला. हा, मग कॅरेटला 400 रुपये वाढले. मागच्या वर्षी किती कॅरेट निघाली होती? मागच्या वर्षी माझ्यावाले जवळपास 200 कॅरेट निघाले होते. मग मला सांगा, जर 70-80 हजाराचा तुम्हाला जर फायदा झाला असेल आमच्यामुळे, जाऊ शकत नाही आम्ही कुणीकडे. 80,000 म्हणजे आज छोट्या शेतकऱ्याला खूप मोठे, ते 8 लाखासारखे आहेत. बरोबर. आणि राजाला जोडीदारांनी आलं बरं का सर, पण त्यांना काय झालं, त्यांनी म्हणजे कमिशन दिल्यामुळं आता मी सकाळी गाडीवाल्याला सांगितलं आपल्याला न्यायचं केडी साहेबाकडेच न्यायचं म्हणलं. कमिशन. ते म्हण मी फोटो टाकले राजाला, नेलं नाही म्हणलं, ते जमणार नाही आपल्याला, केडी साहेबाकडेच न्यायचं म्हणलं. ते म्हण ठीक आहे बाबा, काही अडचण नाही म्हणून. नाही, त्यांना एक सांगा, एक लक्षात घ्या, गाडी बी पाण्यावर चालत नाही. आज जिथून कमिशन मिळतं त्या गाड्यात कॉम्पिटिशन झालेली आहे. नाही तर सर, आपण त्यांना म्हणलं ना, तुम्हाला 2-5 रुपये वाढून घ्यावा सांगन तिकडच. मला सांगा, कॅरेटला 400 रुपये वाढले तुमचे आमच्यामुळं, इथल्या व्यवस्थेमुळं किंवा बोलण्यामुळं, त्याला जर 10-15 वाढून दिले तरी 380 रुपये फायदाच आहे ना तुम्ही. आम्ही फायदाच आहे शेतकरी, बरोबर आहे. हो, त्यामुळे गाडीवाल्याला नाराज करू नका. विचारा तो काय होतंय, मग त्याचं पोट नाही भागलं की कुठंतरी घेऊन जातो बघा अशा चुकीच्या ठिकाणी. नाही, पण मग शेतकऱ्याचा तोटा होतो ना सर त्याच्यामध्ये. मग ते तोटा नसेल होऊन द्यायचं तर त्याचं जरा पोट भरलं व्यवस्थित तर तो कशाला दात कोरायला दुसरीकडे जाईल. नाही नाही नाही, त्याला म्हणलं तिला 2-5 रुपये वाढून सांग म्हणलं, मला पण कमी नका सांगू म्हणलं.
एकच मी सांगितले, माझं आव्हान केलं सगळ्यांना, जो केडी चौधरीकडे माल गाडी घेऊन येतो ना त्याला हक्काने 10 रुपये 15 रुपये वाढून द्या. कारण बाजारात आता बरोबर 15, 20, 25 रुपयाचे रेट चाललेले आहेत कमिशनचे. बरोबर हो. हे त्याला मिळाले तर तुम्हाला 400 रुपयाची वाढ ही माझ्याकडनं लिहून घ्या, ही वाढ झालेलीच असेल. नाही नाही आपल्याकडलं काहीच अडचण नाही बरं का सर, व्यवस्थित सगळं लगे आम्ही आता कारण 2-3 मार्केट पाहिलेले पण आपल्याकडे नंबर 1 माल जातो. हा 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 हा. बघा ना आता म्हणजे नाशिकला आज आपण व्यवस्था निर्माण केली, ते मार्केट फुल झालं. आज पुण्यामध्ये जागा काही पडायला लागली तर उद्या आता परवा दिवशी आपण इंदापूर चालू करतोय. नाही बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही कुठेही पळू, फार तुमच्यासाठी व्यापाऱ्यांसाठी गुजरात राजस्थानला गेलो, त्यांना चांगली ताकद दिली, त्यामुळे ती बळकटी आम्हाला आहे ना, गिरायक आमची ताकद आहे. आणि शेतकरी आमचा माल पुरवठादार आहे, तो भक्कम आहे ना आम्हाला. नाही ना भगवंताचं तुम्ही म्हणजे भगवंताच्या रूपातच साहेब. त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला बी शक्ती ना आम्हाला बी शक्ती ना, नाही तर एवढं सोपं नाही सर ते. नाही आता ही परमेश्वराची लीला आहे. माझ्या हातात जबाबदारी दिली, मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे, त्यामुळे त्याच्या वेदना काय असतात ते मला अगोदरच माहिती आहे. खरी गोष्ट आहे सर ती, कारण शेतकऱ्याच्या वेदना जो जाणतो ते खूप महत्वाचं आहे ना. बरोबर नाही महत्वाचं आहे हो. शेतकरी अक्षरशः आज हवालदिल झालाय. तेल आज तुमच्या संभाजीनगर तुमच्या पैठण तालुक्यात कसला तेल आहे तुपवाडीला जे ना सर बागा उद्ध्वस्त झालेल्या आहे, कारण आमचं बालानगरला म्हणजे थोडं बरं आहे, तुटक बागा आहे ना, आता नवीन आहे सध्या. हा 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 हा. नाही तर तुपवाडी इकडे ना लगी लोक संपून गेले, ती संपून गेली. मला रिपोर्ट येतात तुमच्याकडनं. बरोबर आहे. त्यामुळे काळजी करू नका. आपल्याला जे वाचतात त्यांचे पैसेच बनवायच्यात. चालेल सर. हो पण आता त्यांचं योगदान थोडक्यात त्यांच्या बागा गेल्यामुळे आपले पैसे वाढणार आहेत, पण त्याही बिचाऱ्यांचं उद्या भविष्यात पुढच्या वर्षी त्यांचेही पैसे वाढवण्यासाठी परमेश्वराने त्यांना ताकद दिली पाहिजे. बरोबर. आणि तेलेला घाबरून उपयोग नाही, तेलेवर मात होऊ शकते. मात करता येते ना सर आपल्याला. बरोबर. मी मागच्या वर्षी जी व्हिडिओ बनवली, महाराष्ट्रात 1 नंबर रेट गेला. डॉक्टर शशिकांत पन्हाळे, संतोषराव पन्हाळे आणि श्रीकांत पन्हाळे या बंधूंनी दाखवून दिलं. फांदीत तेल आहे पण फळाव तेल येऊन नाही दिलं त्यांनी. नाही आपल्याला जर कॅपॅसिटी काम करायची असेल तर त्याच्यावर मात करू शकतो ना आपण. हो 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 बरोबर. त्यामुळं आज पहिली गाडी आहे सर, आज येतोय. आज अरे वा अभिनंदन. पहिली गाडी निघती आणि 4-5 शेतकऱ्यांना तुम्ही पाठवून दिलं. धन्यवाद सर. हो तुमचंही परमेश्वर कल्याण करणार आहे. हो ते बी पाटील लगे मंगेश संघ व्हिडिओ टाकलं की युट्यूबला चालू त्यांची लगी. बर आमच्या बालानगर मध्ये म्हणजे खूप शेतकरी म्हणजे एकदम आनंदात आहे लगी. अरे वा वा वा. त्या दिवशी मी मागच्या वर्षी बालानगरात आलो होतो, एवढी लोक भेटली की म्हणजे एखादा नेत्यासारखं आम्हाला स्वागत केलंय का. आडत्या नाही आडत्यात चोर, आडत्याला पाहण्याचा दृष्टिकोन संशयाचा, आणि त्याच्यात आमच्या सारख्यांना तुम्ही एवढं सन्मानाने जागा देता, हे आमचं लय भाग्य आहे. नाही सर तुमचे म्हणजे खूप भगवान सहकार्य आहे शेतकऱ्याला, कारण शेतकऱ्याची एक कळकळ जी तुम्ही ओळखली त्याच्यामुळं तुम्हाला आशीर्वाद बी भरपूर आहे, आणि देवासारखं एक तुम्ही म्हणजे सर्वांना एक सांगू राहील मार्गदर्शन असा विषय आहे. हो 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 हो. त्याच्यामुळे सगळे खुश आहे सर, काहीच अडचण नाही. नक्की परमेश्वराने हीच आम्हाला ताकद देऊ द्या की आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या लेवलवर पोहोचवण्यासाठी आम्हाला चांगली एक विचाराची बळकटी देऊन. आणि लाखोचे पोशिंदे सर. हो त्याच्यामुळं ते बी आपल्या समाजात असं माणूस होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही सर. हो 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 हो. बाकीच्या चोरांना एवढं जीव लावूस तर तुमच्यासारखे लाखातला एक माणूस आहे ना, उद्या ना 2 रुपये कमी घेत नाही पण तुमच्याच मार्केटला यायचं. नक्की. हो मी माझ्या तोंडातून कधी शब्द काढला नाही, माझ्याकडे या. नाही कधीच नाही सर, कधी काढणार पण नाही. तुमचं नुकसान होऊ नका, मोकळं या. मागच्या वर्षी आपण 15 दिवस तुमच्या शब्दावर थांबल्यामुळे आपला फायदा झाला शेवट. पण शेवट मला दिसतंय ना, आता मी आताही सांगतोय थोडा दिवस आहे ते ह्याचे मंदीचं, नंतर तीजी. नाही सर आपलं 20 टन माल अजून पाठीमागे आहे, त्याला अजून एक 20 ते 25 दिवस बाकी त्याला, आणि नेटचा माल एकदम क्वालिटी पाच. काही अडचण नाही, आपण पैसेच करूया. चालेल सर. तो आपला एक ऑगस्ट मध्ये येईन पासवर्ड, ऑगस्ट मध्ये जुलै शेवट. तुम्ही काय अडचण वाटली, मनात भीती वाटली, मला फोन करा. पण दररोज तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यामुळे माझ्या बोलण्यात जे काय तुम्हाला प्रश्न आहेत त्याची उत्तर मिळत जाणार. मंगेश शेटला सांगायला ना सर तिथे गेलो परत काय नाही बेठा जाऊन त्यांना, आणि त्यांना उलट तुमचा माल विकल्यानंतर बेठा बाबा, हे ओळखीचा म्हणून नाही, विकल्यानंतर बेठा, मग तुम्ही मला सांगा उद्या, हे रिझल्ट तुम्हाला सांगतो मी. मंगेश शेठ तुम्हाला
पाहून नाही विक्री करणार मालाची, माल पाहूनच विक्री करणार. बरोबर. हा, एवढी गॅरंटी मी देतो, माझा पुतणे असला तरी. नाही सगळ्याला सारखं देईन सर, काय हो अडचण हो 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 नाही. सगळ्याला न्याय भेटतो तुमच्याकडे आल्यावर. हो, नक्की 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 नक्की. छान. धन्यवाद सर, एवढं मार्गदर्शन केल्याबद्दल बरं का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छान. ओके. जय हरी सर. हो, जय हरी जय हरी जय हरी. हो.